चला मॅचला होईल सुरुवात. बिरू बाबरे आणि दिवेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा सामना असेल. कुठला संघ टॉप 7 मध्ये प्रवेश करेल. चला मॅच लावेल सुरुवात. रितेश वैती मध्ये मार्क वर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला असतील. तब्बल 1 वाजून 6 मिनिटं होत आहेत. आमचे स्कोरर टायमर सेट केला जाईल त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला पहिला बॉल. समोर फलंदाज दिवेश. पहिलाच बॉल आडवा बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. चांगले क्षेत्ररक्षण आले. भावेश तरे तिथे होते. 2 धाबा ते परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धाबांशी श्रीगणेश केला जातोय. ध्रुव 11 सातपाडी या टीमच्या 2 धाबा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. शेवटचा सामना एकंदरीत आपण पाहतायत. कुठला संघ संडेच्या दिवसामध्ये दिमागदार प्रवेश करेल. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. पुढील बॉल. समोर दिवेश. टॉस बॉल इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हर्षल आपण पाहतायत. कुणाल चांगली फेकी केली आणि या हर्षल आपण पाहतायत आणि धावसंख्या अगदी जाऊन पोचलंय. 4 धाबा स्कोर कार्डवर. पहिल्या 2 बॉलवर दुहेरी धाबा येताना 4 धाबा स्कोर कार्डवर आहेत. सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय. दिवेश आपण पाहत आहेत. पुढे जगदा गोलंदाज मार्कवर रितेश वैती. हो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेस डॉट बॉल. सुंदर तेजचा रार चेंडू हाताळला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू फाईचा मात्र संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल जरूर हाताळला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत स्थिरावली गेले. 3 बॉलच्या समाप्तीखेर 4 धावा या स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा हो इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईड डिश लॉंग ऑफ. इथून चेंडूने अगदी फिरक घेतलाय आणि चेंडू निघून गेलाय. सीमारेषा बार. हा येतोय चौकार. 4. क्षेत्ररक्षक मात्र जीवांची आकांक्षा करत पुढे आले होते परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूने मात्र वळण प्राप्त केलं आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. रिप्ले आपण पाहू शकतायत. क्षेत्ररक्षक तिथे आले होते. सनी चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या चौकारांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 8. 4 बॉलची समाप्ती. 4 चेंडूची समाप्ती. 8 धाबा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश वैती. समोर दिवेश. हो यावेळेस एक स्टाइलिश फटका. सूर्या कुमार यादव स्टाईलने मात्र भिरकवून दिला गेलाय. चेंडू होईल फरार. आउट ऑफ द पार्क. 6. आणि या षटकारांसाठी मात्र आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज सनी चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. काय रिप्ले पाहू शकतायत. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. अप्रतिम 6 धावाची मोहर उमटविले गेले. धावसंख्या जाऊन पोचेल. एडबन्सन सगळं जर क्वालिफाय होतोय टॉप 7 मध्ये प्रवेश करेल तर आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट्स सौजन्य केले जातील. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करतोय. षटक क्रमांक इथे समाप्त होईल. एक टीमची टोटल आपण पाहताय. ध्रुव 11 सातपाडी या टीमची टोटल 14 बिनबाद नाबाद. एक षटकाची समाप्ती झाली. पुन्हा एकदा आपल्या समवेत जोडले जातील ओमकार शेट्टी सर. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती फिनिश झाला आणि सुरुवात चांगली आहे टीम ध्रुव 11 सातपाडीसाठी. 2 डबल आलेत. 1 चौकार 1 षटकार आहे आणि आज एडवन देखील खूप सुंदर क्रिकेट खेळताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या मॅच ना दोन्ही टीमला आता 100% बस्ट या मॅच मध्ये द्यायचं आहे कारण सामना अतिशय चुरशीचा आहे. 2 नामवंत टीम मध्ये एक काटाकीर लढाई आपल्याला पाहायला मिळते. आई आशापुरी एडवन वर्सेस ध्रुव 11 सातपाडी. सफाळे विभागातील संघ एडवन त्यामुळे सध्या होम क्राऊड जे इथलं
ते एडवनला सपोर्ट करेल यात शंका नाही आहे. आणि अतिशय चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये एडवन जिंकत पुढे आली आहे. आणि आता समोर ध्रुव 11 सातपाडी. हा फुल टॉस होता, लाईन मिस केली तिकडे बॅटर, त्या सोबतीनं कीपर. आणि मागे जोपर्यंत बॅकअप दिला जाईल तोपर्यंत 1+1 अशा 2 धावा स्कोरकार्डवरती जोडले गेलेत. धावफलक मैदानावरती 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पुढे सरकत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जी सध्याच्या घडीला जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 17 या आकड्यावरती, 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 14 होतं, या षटकामध्ये आतापर्यंत 16 रन्स येताना आपल्याला पाहायला मिळालं. अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोपर्यंत बॉल उचलून या ठिकाणी थ्रो केला जाईल तोपर्यंत मात्र रन्स बनतात. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप ऑन, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम ध्रुव 11 सातपाडीसाठी. बॉटम लाईन ऑफ दी एंड पाहूयात हा सामना मैदानावरती कशा प्रकारे पुढे जाईल आणि कशा प्रकारे मॅच मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मैदानावरती शोधायच्यात. म्हणून तर आता जितकी वेळ जास्त झाली आहे तरी देखील प्रेक्षक ऑनलाईन आपल्या सोबतच. स्वागत आहे मित्रांनो तुमचं. फटका फसला, बॉल हवत, डाऊन दी बॉल फील्ड, कॅच ड्रॉप. ओ, हे करू शकत नाहीये सध्याच्या स्टेजला आहे ना, हे खूप महागडं पडू शकतं टीम ध्रुव 11 सातपाडीच्या विरुद्ध. कारण ते छोट्या छोट्या मिस्टेक्स ज्या आहेत ना त्या तुम्हाला टाळायच्यात. आणि चांगलं क्रिकेट मैदानावरती या ठिकाणी तुमच्याकडनं जे अपेक्षित आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी साथ आपल्या मते टीम मेट्सला या ठिकाणी द्यावी लागेल, कारण ते फार महत्वाचं आहे. षटकातील पुढील बॉल शफल झाले, फटका सुंदर सजवलाय. एडवन टीमचा आहे ना स्ट्रायकर बॉलर आणि स्ट्रायकर पिन चीटर आहे तो, म्हणजेच आपण पाहताय मैदानावरती फलंदाजी करताना अगदी चौकार षटकार जे येतात त्यांच्यासाठी सनी चौधरी यांच्याकडनं कॅश प्राइजेस आहेत 500 रुपयाचं प्रत्येकी चौकार आणि षटकारासाठी. आपण चर्चा करत होतो एडवनच्या क्रिकेटबद्दल आणि मृदल नक्कीच एक अतिशय मोठं नाव आहे एडवनच्या क्रिकेटमधलं, त्यामुळे त्यांच्याकडनं या ठिकाणी आशा अपेक्षा त्या फार मोठ्यात. या पाहूयात ती स्वप्न कशा प्रकारे पूर्ण केली जातील, कशा प्रकारे मैदानावरती हा सामना पुढे घेऊन जाईल या ठिकाणी टीम एडवन. कमबॅकची गरज आहे, विकेट्स काढायच्यात आणि मृदलनं विकेट्स काढल्या तर या मॅच मध्ये सातपाडीला कुठेतरी थोडंसं कमी धावफलकावरती थांबवू शकतोय आशापुरी एडवन संघ. आणि ज्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या, जिम्मेदारीचं उदम मृदलनं स्वीकारलं तर मॅच चांगली रंगेल. बट मृदलला देखील सध्या संघर्ष करावाच लागतोय, कारण सध्या त्याचा टप्पा चुकतोय, विस्फोट होतोय. बट काही रन्स क्षेत्ररक्षक वाजवतात ही एक चांगली गोष्ट आहे. आणि आई आशापुरी एडवन खूप सुंदर या मॅच मध्ये कमबॅक करेल अशी अपेक्षा सफाळेकरांना लागली आहे. मृदुल नाव आहे, थोडंसं करेक्शन करूयात आपण. पहिल्या दिवसापासून आपण मृदुलच करतोय. फायनली आता नयन योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. थँक्यू सो मच नयन ब्रो. टीमची टोटल धावफलकावर पॉवर प्ले तर आतापर्यंत चांगला राहिला, अनभला तो सब भला. मॅच कोण जिंकणार त्याच्यावरती खूप काही निर्भर आहे. बॉल हवत, डाऊन दी बॉल फील्ड आणि आता मृदुलला मिळते विकेट आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. धक्का मैदानावरती आता आपण पाहताय ना या मॅच मधला पहिला लागलाय आणि फर्स्ट विकेट डाऊन होतीये आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत, ते म्हणजे दिवेश बॅक टू डग आउट. हॅलो 24 रन्सचा लॉस ऑफ 1 विकेट. वीरेंद्र बाबरे आपण पाहतात एका बाजूने, दुसऱ्या बाजूने भावेश. ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. राज तरे त्याला मात्र मागची मॅन ऑफ द मॅच डेडी गोलंदाजी त्याने केली होती. गोलंदाज कुले मार्कवर सजवले 2 षटकाची योग्यता समाप्तीला 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या स्कोर बोर्डवर. या सरासरीने धावा जमवल्या गेल्या तर इकॉनॉमी आपण पाहतोय टार्गेट 60 धावांचं असेल.
9 मिनिटं खर्च केल्यात 2 षटकासाठी. गोलंदाज मार्कवर राज तरे सज्ज होते गोलंदाज मार्कवर. समोर आपण पाहिलं तर बिरू बाबरे बॅटमध्ये 3 बॉलमध्ये 5 धावांचं योगदान जरूर पाहायला मिळालंय. आकुडपाचा चेंडू इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक जीवांची आकांक्षा करताना सुंदर झेल टिपला गेलाय. बडी मछली जाल में फसती हुई. दुसऱ्या विकेटचं बनवलंय भाविक तऱ्हेने. काय सुंदर झेल टिपला गेलाय आणि परतावा लागलाय बिरू बाबरेला. आकुडपाचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटच्या अगदी टॉप एजला जरूर लागला गेला आणि फलंदाजाला परतावा लागलाय. शेष मैदानाच्या आतमध्ये जातोय नवीन बॅटर. टीमची टोटल 24 तब्बल 2 गडी बाद. इथून कमीत कमी मध्ये धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल या आशापुरी एडवन टीमला. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल कारण 11 सातपाडी टीमकडे चांगली गोलंदाजी आहे. जरी इथून 50च्या आतमध्ये रोखतायत तरी त्यांच्याकडे एक डिफेन्स करण्यासाठी चांगली धारदार गोलंदाजी आहे. शेष मैदानच्या आतमध्ये येतोय. सध्या धावसंख्या 24. षटक क्रमांक आपण पाहताय 3रा मार्गस्थ आहे. इथून चांगले बॅटिंग या दोन्ही बॅटर्सला करावे लागेल. भावेश आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने शेष देव आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने भावेश पाटील ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. मार्कवर राज तरे आपण पाहतात. पुढील बॉल समोर श्रेष लेफ्ट हँड फलंदाज. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला जाईल का परंतु क्षेत्ररक्षक दूरवर राहिल्यात. 1 बाउन्सने क्षेत्ररक्षण होईल. फेकी येते तत्वर 2 धावा अगदी परिपूर्ण केले जातात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 26-26. सुंदर मॅच रंगते या 2 संघामध्ये. दोन्ही संघ पाहिले तर किनारपट्टीचे संघ आहेत. एका बाजूने आपण पाहतोय ध्रुव 11 सातपाडी. दुसऱ्या बाजूने आई आशापुरी एडवन टीम आपण पाहतोय. 26-26 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहतोय. चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. कपिल पाटील आपण पाहतायत. रॉक चौहान. दुसऱ्या बाजूने आमचे दोन्ही डिजिटल स्कोरर आणि एक ऑफिशियल स्कोरर पाहायला मिळतंय. अमर पाटील शेखर केडी. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27-27. भावेश कडे संधी असेल. चांगले बॅटिंग करावे लागेल भावेश पाटीलला. दुसऱ्या बाजूने शेष आपण पाहतोय. टीमची टोटल 27. उद्यापासून 18व्या हंगामाला सुरुवात होईल IPL. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 तब्बल 2 गडी बाद. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा. पुढील बॉल भावेश पाटील शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक हर्षल पुढे सरसावले जात आहेत. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 28-28 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतायत. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहतोय. 4 बॉलची समाप्ती आहे. 28 धावा स्कोर कार्डवर. राजने सध्या चांगली गोलंदाजी केले. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक विकेट जरूर प्राप्त केलाय. जबाबदारी असेल शेष देव आपण पाहतोय. हो सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू व्हायचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. राज तरे आपण पाहतायत. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. अमोल 11 बाप्पा मोर्याची ती स्पर्धा. 10 विकेट्स त्यांच्या नावावर जरूर पाहायला मिळाले होते. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. दूरवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. हर्षलकडे जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल झाल्यात. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 1 ने पुढे. 3 षटकाची समाप्ती आली. टीमची टोटल पाहिले तर 29 तब्बल 2 गडी बाद. येणारे आता 12 बॉल आहेत आणि इथून 12 मध्ये किती धावा येतील. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुव्यवस्था आपण पाहताय. स्वतः कॅप्टन अवधूत मैदानाच्या आतमध्ये जातोय. येणारे 12 बॉल 12 मध्ये इथून जरी 20 धावा येतात तर 50चं टार्गेट असू शकेल. सध्या 29 धावा तर स्कोर कार्डवर आहेत. 14 मिनिटं होत आहेत 3 षटकासाठी.
29 ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 12 बॉलचा खेळ शेष आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. राजचं कौतुक करावं लागेल. 5 धावा खर्च केल्या. विकेट्स जरूर त्याने प्राप्त केलाय. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर तब्बल स्कोर कार्डवर 24 धावा झाल्या होत्या. उद्याच्या दिवसात आपण पाहतोय खुला गट पहिला सामना असेल. प्रचित मोटर्स, अतुल 11, देवांश 11, वीर तानाजी पारगाव, सिव्हिलियन्स, विपक्ष पालघर स्पोर्ट्स, ताई पॅकर्स आणि डमी टीम आपण पाहतायत. उद्याच्या दिवसात पहिला सामना असेल, जो पहिल्या दिवसाचा पेंडिंग सामना द्वारकामाई चिखलपाडा आणि जय भवानी जलसार. 3 वाजता रिपोर्टिंग असेल. 3:15 टॉस केला जाईल. त्यानंतर मॅचला सुरुवात केली जाईल. मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा मृदुल पाटील सज्ज होतोय. आपलं वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीनं 4थं षटक. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचते. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. दोन्ही बॅटर्स धावसंख्येला पुढे नेण्याचं काम सध्या करतायत. अविश पाटीलकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 1 बॉल मध्ये 1 धाव त्यांच्या स्कोर कार्डवर. तदनंतर 5 बॉल मध्ये 5 धावांचं योगदान. श्रेयस देव आपण पाहतायत. मृदुल पाटील पहिल्या षटक हाताळताना 10 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर षटक क्रमांक सध्या 4था आपण पाहतायत. गोलंदाज मार्कवर मृदुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर भावेश. ओहो, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31-31. 31 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहताय. षटक क्रमांक सध्या 4थं मार्गस्थ आहे. येथून जर 50 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर असेल, कारण ध्रुव 11 सातपाटीकडे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावाही डिफेन्स करू शकतात, परंतु बॅटिंग करताना मृदुल पाटील हा हुकमाचा एक्का या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. जास्त शफल झाले होते. डॉट बॉल येईल. धावसंख्या 31-31. 2 बॉलची समाप्ती. 31 धावा स्कोर कार्डवर. ध्रुव 11 सातपाडी एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आई आशापुरी 8 टॉप 7 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल? फुटटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर फिल्डर. गेट इन 4 रन. चौकार 4. टॉस बॉल होता आणि त्याच्यावर मात्र प्रहार केला गेलाय. पुन्हा एकदा सनी चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक चौकार षटकांसाठी त्यांच्याकडनं कॅश प्राइज जरूर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 35-35. 35-35 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चांगली बॅटिंग सध्या करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू वहीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. 35 धावा स्कोर कार्डवर. सध्या आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर 48 धावा. जर याच सरासरीने बॅटिंग केली, यावेळेस माता इनसाइड आउटचा फटका. अगदी चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. शिवनेरी चषक षटकार 6. महत्वाच्या क्षणी मात्र हा षटकार जरूर पाहायला मिळाला. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचेल 41-41. 41 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतात. अजून 1 बॉलचा खेळ शेष आहे. सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतायत. अनुराग चव्हाण, कपिल पाटील हे 2 कॅमेरा मॅन चांगली कामगिरी करतायत. शेवटचा बॉल. 41 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट. चेंडू मात्र थांबण्याचं नाव घेणार नाहीये. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. 4 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल 45 धावा. 2 गडी बाद. आता येणारी 6 बॉल. इथून किती धावा येतील आणि एक टार्गेट सेट केलं जाईल. शेवटचे 6 बॉल असेल. टीम मीटिंग घेतली जाते. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. 45 रन ऑन द स्कोर कार्ड. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होता ही टीम. पहिल्या ओव्हर्स मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 14 धावा आल्या. तर मृदुलच्या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या. तदनंतर राजने चांगली गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या.
आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च झाल्यात. जतीन अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथून कमीत कमी धावा खर्च करावा लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि जास्तीत जास्त धावा उभे करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या 45 धावा, 45. गोलंदाज गोले मार्कवर जतीन तरे. हो, इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. फलंदाज तंबूच्या असलेल्या धावपच्या सुरुवात फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. शेवटचे 5 बॉल असतील. भावेश पाटीलने चांगली बॅटिंग केली. मागच्या 2 बॉलवर 10 धावा जरूर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. हे दोन्ही टीम पाहिले तर मैत्रीपूर्ण संबंध आहे त्या दोन्ही टीमचे चांगले आपण पाहत आहेत. कारण जेव्हा जेव्हा मच्छीमार समाजाचे सामने असतात तेव्हा एकत्र असतात. ॲज टीम वैती समाज जेव्हा सामने असतात त्यामध्ये सातपाटी आणि मुरब्यांचा चांगला बॅटर रंग तसं आम्ही ऐकून आहोत. आता शेवटचे 5 बॉल आहेत. बघा त्यांनी मागे सांगितलं हे खरं आहे. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया इंग्लंड तशा प्रकारचे सामने असतात आणि प्रेक्षकावर मात्र खचाखच भरलेला असतो हे जेव्हा दोन्ही टीम असतात ना. तर शेवटचे 5 बॉल आहेत. 45 धावा स्कोर कार्डवर. सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 5 बॉल. शेवटचे 5 बॉल असतील. 45 धावा स्कोर कार्डवर. इथून कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करेल आई आशापुरी एडबन टीम आणि जास्तीत जास्त धावा उभ्या करण्याचा प्रयत्न करेल ध्रुव 11 सातपाडी. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात. भावेश पुढे सरसावल्यात. धावसंख्या 2 ने अगदी पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 4 बॉल. नवीन फलंदाज सिद्धार्थ एका बाजूने आपण पाहिला, दुसऱ्या बाजूने भावेश ने चांगली बॅटिंग केले. हो, सुंदर अप्रतिम चेंडू वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 3 बॉलची समाप्ती झालाय. धावसंख्या 47. शेवटचे 3 बॉल असतील. सिद्धार्थ काहीतरी कार्ड मंत्र जरूर देत आहेत. भावेशच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 47. शेवटचे 3 बॉल. यावेळेस एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज तंबूच्या असलेला राज तरे तिथे होता. कुठल्याही प्रकारची हालचाल करावी लागली नाहीये. सुंदर स्ट्रोक्स मात्र चांगला पाहायला मिळाला होता. तिथे क्षेत्ररक्षक राज तरेने सुंदर झेल टिपला गेलाय फलंदाज तंबूच्या असलेला. दिशांत आपण पाहत आहेत. शेवटचे 2 बॉल असतील. 37 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली गोलंदाजी जतीनने केलंय. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. शेवटचे 2 बॉल. इथून एखादा मोठा फटका सातपाडी टीम साठी आणि आणखीन एक डॉट बॉल इथून एडवन टीम साठी. शेवटचे 2 बॉल. 47 धावा स्कोर कार्डवर आहेत. चला शेवटचे 2 बॉल असतील. दिशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिशांना सांगितलं असेल 2 मध्ये 1 बनव आणि आणखी एक डॉट बॉल. क्षेत्ररक्षण करणारी टीम सांगेल. यावेळेस मात्र सुंदर स्ट्रोक. काही क्षेत्ररक्षण केलंय. मृदुलचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आपण रिप्ले पाहू शकतो. 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. फेअर डिलिव्हरी आहे लक्षात ठेवा.
आणि 55 धावा स्कोर कार्डवर 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या 56 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचं दावतं समालोचन घेऊन येतील पुन्हा एकदा वाईस ऑफ वाडा अक्षय पांडव सर. तर शेवटचा डाव आजच्या रात्रीतला तो आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि या शेवटच्या डावाला सुरुवात करण्याकरता दोन एकाच राशीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. भाविक आणि भावेश ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर बहुधा अवधूत कामत, कारण सातत्यानं पहिलं षटक हाताळताना तो आपल्याला पाहायला मिळतो. फ्रंटलाईन गोलंदाज आहे. अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश आणि भाविक अशी जोडी मैदानामध्ये आहे. भाविक ओपन करण्याकरता स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंड कडे भावेश. अवधूत गोलंदाजीच्या ट्रॅकवर 56 धावा ज्या तुम्हाला विजयाकरता धाफलकावर जोडायच्या आहेत. एन्काउंटर टोटल आहे आणि इथे या मॅच मध्ये कोण कोणाचं एन्काउंटर करेल ते आपल्याला पाहायचंय. फलंदाजांकडनं गोलंदाजाचं केलं जाईल की गोलंदाज इथे फलंदाजांचं करतील ते आपल्याला या मॅच मध्ये पाहायचंय. एका बाजूनं आशापुरी एडवन त्यांच्या विरोधामध्ये ध्रुव 11 सातपाटी. 1 वाजून 36 मिनिटं घड्याळामध्ये झाली आहेत. पहिला बॉल अवधूत कामत. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर दर्जेदार स्ट्रोक, चौकार, 4. पुढचा बॉल
इथे मात्र चांगला चेंडू आहे, फुलर लेंथ वर चेंडूला पिच केलं, फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अवधूत कामत याच करता ओळखला जातो. कमबॅक करणं हे या खेळाडूला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगलं कमबॅक त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. एडवन संघ भाविक ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि त्यानं आपल्या डावाची सुरुवात दमदार केली आहे. मात्र तो डाव तो पुढे कशा पद्धतीने नेतोय हे पाहण्याकरता प्रेक्षक वर्ग आतुर आहे. यावेळेस पुण्याच्या एकदा तिथे मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला. बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकानं अप्रतिम झेल तिथे टिपला. विरू बाबरे होता त्या क्षेत्रामध्ये. विरू बाबरेनं टिपलेला हा एक चांगला झेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. इथे महत्वाची विकेट ती संपादित झाली आहे ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली होती. तो भाविक मैदानातनं बाहेर येत असताना पाहायला मिळतो. त्याच्या जागी नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये जातोय. चला लवकर आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. निर्धारित वेळ प्रत्येककरता असेल कारण आजच्या दिवसाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपण त्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की फलंदाजांकरता ही वेळेचं बंधन असेल. दिवस रात्र पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते. पहिली मॅच दिवसा आपण खेळली आणि तदनंतर फ्लड लाईट ऑन झाल्या आणि लेट नाईट शेवटची मॅच आजच्या दिवसाची ती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जितू जो स्ट्रायकर एंडकडे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अवधूत कामत चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे कारण पहिल्या बॉलवर बाउंड्री खाली होती. त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि ते करतोय सध्या. एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. उद्या बरोबर 3:30 वाजता द्वारकामाई चिखलपाडा आणि टीम जय भवानी जलसार तुम्हाला रिपोर्ट करायचा. फटका चांगला आहे. अवधूत कामतच्या विरुद्ध सध्या आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 चौकार आलेत. 1 विकेट आली आहे. टार्गेट चांगलं झालं आणि आई आशापुरी एडवननं सुरुवात देखील तितकी सुंदर केली आहे. मैदानावरती फलंदाजीसाठी जितू दाखल झालाय आणि जसा उद्या आपण सुपर 7चा क्वालिफायरचा एक संघ उद्या शोधू ना. या स्पर्धेतला 7वा वार जर आपल्याला नक्कीच उद्या 6वा मिळेल ग्रामीण फॉर्मॅटमधनं आणि त्यानंतर सुरू होईल उद्या क्रिकेटचा थर्रार. उद्या पूर्ण गुजरातची पॅक साईड येते. उद्या निलेश परदेशी सरांचा रायगडचा स्क्वॉड येतोय. उद्या भिवंडी विभागातनं भावेश विवेक शिलार खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. डोंबिवलीतून काही सितारे येतात. कदाचित केतन मात्रे येण्याच्या देखील 50-50 चान्सेस आहेत. त्या सोबतीने उद्या ओमकार देसाई इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय उद्या श्रेयश कदम इन ॲक्शन पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला रोहित नार्वेकर इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि याच मैदानावरती उद्याच्या दिवसामध्ये ताई पॅकर पालघर जो एक सितारांनी पालघरच्या भरलेला संघ आहे तो इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि त्या सोबतीनं उद्या पालघर स्पोर्ट्स इन ॲक्शन पाहायला मिळेल. उद्या मितेश स्पोर्ट्स इन ॲक्शन आहे. या सगळ्या टीम मधत ना भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे अनेक तारे सितारे येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर आवर्जून उद्या शिवनेरी चषक पाहायला यायला विसरू नका मैदानावरती स्पेशली कारण उद्या खरी मजा. उद्या एक व्यावसायिकतेला सुरुवात शिवनेरी चषकाच्या होणार आहे कारण उद्या ओपन हाफ आपण पाहतोय. तर 8ही जे व्यावसायिक संघ येतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे. फक्त इम्पॉर्टंट अनाउन्समेंट हीच आहे की द्वारकामाई आणि टीम जय भवानी आपण 3:30 वाजता बरोबर संपर्क साधायचा. चांगली चालली आहे मॅच. धावफलकावरती आपण पाहता टार्गेट या मैदानावरती चेस करायचं 5 ओव्हर आणि 56 धावा आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अवधूत कामतचा अजूनही 1 बॉल येणं या ठिकाणी बाकी आहे. ध्रुव 11 सातपाडी की टीम आई आशापुरी एडवन या पाहूयात. सुपर 7 मध्ये कोण आज इंटर होत आहे आणि आज दिवसभर रात्रभर केलेली मेहनत कोणाची ट्रॉफीसाठी हकदार होती. निश्चित उद्या तारे सितारे पाहायला मिळतील आणि सध्या अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बॅटची बाहेरच्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉलवर एक सिंगलचा प्रयत्न होता आणि तिथे पंचांनी बोट आकाशाकडे नेलंय म्हणजे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. उद्या जर ओमकार बाबा पाहिलं तर ISPL मध्ये अंडर 19 चे जे खेळाडू खेळले त्यामधील 3 खेळाडू
उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळणार आहेत ते या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईंट होतील. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर 10 या आकड्यावर आहे. रनआउटची विकेट म्हणजे आत्महत्या संबोधतो आपण. आणि चला 1 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्या आतमध्ये तुम्हाला बाउंड्रीच्या आतमध्ये जायचंय. दहा धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता अजूनही 46 धावा या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. फ्लडलाईट क्रिकेट ज्यामध्ये रन चेस करणं जे नेहमी कठीण जातं. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर वीरेंद्र बाबरे गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया वीरू कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप अल्पावधीमध्ये या खेळाडूनं आपली गुणवत्ता संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला दाखवली. खूप चांगला खेळ ज्यानं सातत्यानं दाखवलाय तो अवधूत कामत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी केल्यानंतर वीरेंद्र बाबरे आलाय. यावेळेचा हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. एक क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय आणि तद्वर 2 धावा अगदी वेगानं पळून पूर्ण केल्या. अगदी तो हरणाचा वेग या दोघांच्या धावण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगानं त्यांनी या 2 रन कंप्लीट केल्या आणि ज्याबरोबर धावसंख्या 12 या आकड्यावर. लेट नाईट सुद्धा खूप सारे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेची मजा घेत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. क्रिकेटवर खूप प्रेम करणारी लोक या विभागामध्ये राहतात. संपूर्ण हा जो विभाग आहे विटी लाईन जिथे क्रिकेटवर प्रेम करणारे खूप सारे लोक राहतात. त्यामुळे इथे जेही स्पर्धा होते ती सक्सेसफुल होते. कारण इथले दाते आहेत ते स्पर्धेशी जोडले जातात. मी मगाशी जसा उल्लेख केला की इथे पहिल्यांदा स्पर्धेची जाहिरात बनवली जाते आणि त्यानंतर जे दाते आहेत ते स्पर्धेशी जोडले जातात. इतरत्र तुम्ही कुठेही जा तसं नसतं. पहिल्यांदा स्पॉन्सर शोधले जातात, त्यांची नावं जी हँडबिलवर टाकली जातात आणि तदनंतर स्पर्धा होते. इथे तसं नाहीये. यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना पंच उशिरानं तिथे आमच्यापर्यंत पोहोचले. तिथे अंपायर्स रिव्ह्यू आहे, चेक केलं जातंय. पंच संभ्रमामध्ये आहेत. इट्स अ फेअर बॉल. मी बघाशी जसा उल्लेख केला की अंडर 19 चे जे खेळाडू ISPL मध्ये खेळले ते उद्या या स्पर्धेमध्ये येणार आहे. त्यामध्ये साहिल लोंगले, कबीर सिंग, रवी गुप्ता आणि उद्या मुंबईच्या उपनगरांचा सुपरस्टार थॉमस डायस तोही या मैदानावर तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार आहे. विकी मुंबईकरला तुम्ही उद्या या मैदानावर निश्चित पाहणार आहात. चार चेंडूचा खेळ, तर नंतर 13 धावा धावफलकावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर थोडासा खाली राहिला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी होतीये वीरेंद्र बाबरे. अगदी नाव लौकिकाला साजेसा खेळ आपण ज्याला म्हणतो ना, अगदी
तो सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. जेवढं मोठं त्याचं नाव आहे तेवढं चांगलं काम तो गोलंदाजीच्या माध्यमातून इथे करत असताना त्याला इथे प्रत्युत्तर देत असताना हा फटका खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला चेंडूला, मात्र त्यावर एक त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. हात खोलावे लागतील. 2 ओव्हर नंतर 14 बनल्यात. इथनं येणारे 18 बॉल आणि 42 रन्स म्हणजे पर ओव्हर तुम्हाला 14 रन्स घ्यायचे आहेत. खूप जास्त नाही आहेत या 14 धावा, मात्र तो प्रतिकार जो गरजेचा आहे तो मैदानाच्या आतनं करणं गरजेचं आहे. तो प्रतिकार मैदानातनं होईल का, ती आक्रमकता मैदानाच्या आतनं इथे एडवन संघ दाखवेल का, हे आपल्याला बघायचं आहे. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा कंटिन्यू केलंय. तिथे अवधूत कामतला गोलंदाजीच्या माध्यमातून अवधूतला इथे प्राचारण केले गेले. खूप सारे खेळाडू आहेत जे उद्या तुम्हाला या मैदानामध्ये इनॅक्शन खेळताना पाहायला मिळतील, ज्यांचा खेळ जो नेहमी यंगस्टर्सला पाहायला आवडतो किंवा प्रेक्षकांना ज्यांच्या खेळानं भुरळ घातली असे दर्जेदार खेळाडू इथपर्यंत उद्या येतील, ज्यांचं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो ना. खूप सारे यंगस्टर्स ते खेळाडू इथे प्रत्यक्षात तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एक चांगला दर्जेदार झेल, विकेट मिळतीये फलंदाज बाद. ही मॅच जो खेळाडू संपवू शकतो, जो खेळाडू एक हाती आपल्या टीमचा विजय साकारू शकतो, तो मृदुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे त्याचा खेळ. ही मॅच आता एडवन विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी नाहीये. ही मॅच आता मृदुल विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी आहे. मृदुलची बॅट चालली तर इथे चालेल एडवन संघ. काय घडेल या मॅच मध्ये ते या ओव्हर मध्ये जवळपास स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. मृदुल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर अवधूत कामत आहे. दोन्ही तुल्यबल्ले असे खेळाडू आहेत. ताकद दोघांचीही चांगली लागते या क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे कोण कोणावर भारी होईल, कोण कोणावर हावी होईल ते आपल्याला इथे पाहायचंय. महत्वाची मॅच आहे, कारण जो जिंकेल एक जी आकर्षक ट्रॉफी आहे ती स्वतः बरोबर इथे घेऊन जाऊ शकतो शेवटच्या रात्रीमध्ये. त्यामुळे ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे, तेवढीच महत्वाची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अवधूत मृदुल करता. फटका फसलाय की बाहेर, हो हा बॉल गेलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, सरळ सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर एक चपराक आपल्याला पाहायला मिळाली, कारण बॅट अँड बॉलचा संघर्ष झाला तेव्हा टक असा एक स्वीट व्हॉइस तो आपल्याला ऐकायला मिळाला. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात इथे षटकार आलाय 6. एक अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकार तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 20-20 या आकड्यावर. ही मॅच मी जसा मगाशी उल्लेख केला की ही मॅच ध्रुव 11 सातपाटी विरोधात मृदुल आहे, कारण हा लढवय्या योद्धा जो एकट्यानं लढण्याची ताकद ठेवतो. यावेळेचा हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर बाहेर निघत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल आलाय. सरसेनापती आहे या टीमचा मृदुल, जो मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि हा सेनापती जर लढला तर मग समोर कितीही चांगली सेना असू द्यात ना, तिला नामशेष करण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे इथे मृदुल त्याची बॅट चालली तर निश्चित एडवनचा संघ चालेल. यावेळेस हा बॉल थोडासा खाली राहिला, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव 22चा इशारा आला. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजून 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. अवधूत कामत त्याची ही 7वी परीक्षा आहे. यावेळेस डावकुऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरता भावेश तो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अवधूतचा या ओव्हरचा 5वा बॉल भावेश करता. इथे फटका हवेमध्ये आहे आणि तो चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, शिवनेरी चषकचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आशिष भोईर यांच्या माध्यमातून या शेवटच्या इनिंगच्या काही बॉल्सवर षटकार जर आले आणि प्रेक्षकांनी दोन्ही हाताने कॅच पकडला तर 200 आणि एका हाताने पकडला तर 300. पुढचा बॉल इथे वाईड यॉर्कर पुढे खेळवलं. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे निर्धावच्या स्वरूपानं हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी ग्लेन मॅग्राथ ज्या लाईन बरोबर गोलंदाजी करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळायचं अगदी तीही लाईन ऑफस्टम्पच्या बाहेर फलंदाजाला अतिरिक्त काहीतरी करायला भाग पडणारी लाईन. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 12 चेंडू आणि 29 ची गरज. 14.50 या सरासरीनं 29 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस सुमित तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 29 धावा. मॅच बॅलन्स आहे, 50-50 स्थितीमध्ये आहे. येणारे 12 चेंडू काय घडेल या मॅच मध्ये ते प्रेक्षकांना पाहायचं आणि तेच पाहण्याकरता रात्रीच्या 2 वाजता ही प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत. चांगले मॅच आज प्रेक्षकांना निश्चित पाहायला मिळाल्या. बलाढ्य संघ आले, बलाढ्य संघ पराभूत झाले आणि त्यामधनं 2 संघ जे मैदानामध्ये आहेत आई आशापुरी एडवन आणि ध्रुव 11 सातपाटी. चांगला खेळ आज एडवनकरांनीही केलाय. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन एडवनकरांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. सातपाटीकरांनीही जो या वर्षीचा किंवा मागच्या 2 वर्षातला त्यांचा प्रवास आहे तो तसाच सुरू ठेवलाय. त्यांचा दमखम त्यांनीही दाखवलाय. म्हणजे दोन्ही टीम खूप चांगला दमखम दाखवत इथपर्यंत पोहोचल्यात. इथे कोण विजयी होईल ते आपल्याला पाहायचंय. सेलिब्रेशन करण्याची संधी कुणाला मिळेल ते आपल्याला पाहायचंय. सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर इन कडनं फलंदाज. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर गलीकडे गेला. जोपर्यंत तिथे उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक आहेत. येणाऱ्या बॉल्स मध्ये कशा पद्धतीचा खेळ तो केला जाईल त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुमित जर आपण पाहिली तर एक मोठा रनअप आहे त्याचा. अगदी 38 सर्कलच्या बाहेरनं तो आपल्या रनअपला सुरुवात करतो. खाली राहिला. फलंदाजाला हतबल आणि हताश करणारा बॉल. या बॉलवर फलंदाज पूर्णपणे हतबल होतो, हताश होतो की त्याच्याकडे करण्यासारखं काही उरत नाही. तो हा बॉल पूर्ण खाली राहताना विकेट कीपर हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. समीकरण 10 चेंडू 28 ची गरज आहे. येणारे 4 बॉल ज्यामध्ये 1 ते 2 षटकार आले तर मॅच रंगतदार स्थितीकडे वाटचाल करू शकते आणि ती रंगत फलंदाजाने निर्माण करावे लागेल आणि ती रंगत निर्माण करण्याची शक्ती असणारा खेळाडू मैदानामध्ये. यावेळेस जर आपण पाहिलं तर जमिनीशी खेळत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. मृदुल या मॅच मधला सर्वात महत्वाचा खेळाडू तो स्ट्रायकर एंड कडे आलाय. 9 चेंडू 27 ची गरज. येणारे 3 बॉल कसे असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करणारा सुमित समोर मृदुल त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं पाहायला मिळतोय. कसा खेळ असेल येणाऱ्या बॉलवर. पुढचा बॉल यावेळेचा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं योग्य टप्प्यावरनं फिरला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेला. आता 8 बॉल 27 ची गरज आहे. 8 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. इथनं 27 धावा त्या विजयाकरता बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 27 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील
हे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचं आहे. एक मोठा फटका, 3 चेंडू आणि 3 षटकार जर इथे खेचले तर तुषार सुधीर भगत उर्फ काल्या यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि श्रेयस तो चुकी करत नाही. त्यानं एक चांगला कॅच इथे कॅरी केलाय आणि त्यानंतर सातपाटीच्या पाठीराख्यांचा आवाज तो तुम्हाला निश्चित ऐकायला मिळेल. प्रेक्षकांनी ही घरची वाट धरली आहे असं म्हणायला हरकत नाही. मेन गेटच्या जवळपास जेही प्रेक्षक होते ते कौशिक राऊत एक युवा समालोचक आहेत आणि ते सातपाटीला सपोर्ट करण्याकरता इथपर्यंत आलेत आणि निश्चित त्यांचा सपोर्ट सफल झालाय असं म्हणायला हरकत नाही. इथे महत्वाचा बॅटर मृदुल, त्याच्या पारीचा अंत झाला, तो माघारी आला. एक सर्पमित्र आमचे इशू तेही इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. 7 बॉल 27 ची गरज आहे. 7 बॉल रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच मधला तो जोश आणि उत्साह कायम राहील का या चेंडू नंतर त्याची स्पष्टता होईल. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलंदाजी करण्याकरता हर्षल आणि राज भावेश आहे, माफ करा, भावेश आणि हर्षल जो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज इथे चेंडूच्या खाली. एक चांगला कॅच, विकेट. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 27 धावसंख्येची गरज. येणारी 6 चेंडू आणि विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता हर्षल मैदानामध्ये आलाय. कुणाल बाद झालाय, आम्हाला असं दर्शवलं गेलंय. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 27 ची गरज आहे. अवधूत आता जास्त वेळ घेऊ नका, ऑलरेडी खूप लेट झालाय. टेनिस बॉल क्रिकेटर्स त्यांचाही प्रवास थक्क करणार आहे. आपण जर पाहिलं तर रात्री क्रिकेट खेळलं जातं. जी काही वेळ मिळते त्यामध्ये झोप आणि सकाळी पुन्हा एकदा दिलेल्या वेळेत मैदानात त्यांना पोचावं लागतं. धकाधकीचं जीवन त्यांचंही झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज शेवटच्या ओव्हर करता श्रेयस. इथे पहिला बॉल फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आहे आणि श्रेयसने टिपलाय. एक झेल, विकेट. संपलाय फलंदाजाचा खेळ. माघारी परतावं लागतंय. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना मॅच मध्ये आता काय रिझल्ट येणार आहे तो सर्वांनाच जवळपास कळून चुकलाय. कारण प्रतिकार तो मंदावलाय, शांत झालाय. शेवटची मॅच आहे. आजच्या दिवसातनं क्वालिफाय होणारा संघ कोण त्याच्या दिशेनं वाटचाल इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण येणारे 5 चेंडू आणि विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. फलंदाजाला इथे गुंगारा दिला, मात्र बॉल ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर निघाला, त्यामुळे वाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 26 धावा येणाऱ्या 5 बॉलमध्ये धाफलकावर जोडायचे आहेत. यावेळेस मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न तो असफल राहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. 4 चेंडू आणि 25 धावा. चार चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज श्रेयस तो पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस मात्र फोर्स केलाय समोरच्या बाजूनं डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, षटकार. अगदी अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकार यावेळेस आलाय आणि पुन्हा एकदा जे प्रेक्षक घरी जाण्याच्या तयारीत होते त्यांची पावलं थांबवली आहेत, आशा पल्लवित केल्यात. 3 चेंडू 19, 3 षटकार आले तर स्कोर लेवल. यावेळेस पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आला इथे वाईटचा. आता 3 बॉल 3 षटकार. मॅच आपल्या बाजूने करता येऊ शकते. काय घडेल या मॅच मध्ये? ध्रुव 11 सातपाडी की आई आशापुरी एडवन, कुणाच्या बाजूनं ही मॅच जाईल? कारण 1 षटकारानं आशा पल्लवित केल्यात, त्यानंतर 2 वाईट्स ते या डावामध्ये आलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच वळलेत. इशारा आलाय वाईटचा. अडचणींमध्ये श्रेयसच्या वाढ झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याला एक चांगला बॉल टाकायचा, फलंदाजाला 3 चांगले फटके खेळायचे. यावेळेस बॅटची कडा आणि तिथे विकेटच्या मागे चुकी झाली आहे. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. मॅच ऑन आहे, कारण इथनं येणारे 2 बॉल 13 धावसंख्येची गरज. 2 षटकार आले तर सुपर ओव्हर. मॅच रंगतदार आहे. 2 षटकारला सुपर ओव्हर. विकेटच्या मागे चुकी झाली. मी नेहमी म्हणतो ना, हलक्यात घेणं महाग पडतं. इथे बॅटची कडा घेतली गेली, अन्यथा हाही बॉल कदाचित एक्स्ट्रा असू शकला असता. खूप जास्त टर्न त्याही चेंडूला मिळाला होता. येणारे येतनं 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आशा पल्लवित केल्यात. काय घडेल? काय इथे षटकार खेचेल आणि षटकार खेचून काय आशा पल्लवित करेल ते आपल्याला बघायचंय. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे. चेंडू क्षेत्र रक्षक आणि इथे आपल्याकडे कॅमेरा आहे. आपल्याकडे कॅमेरा आहे. तुम्ही भांडू नका. तुम्ही भांडू नका. तुम्ही भांडू नका ना. बाजूला व्हा. कॅमेरा आहे आपल्याकडे. बाजूला व्हा.
इथे तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, सेफ आहे. खूप चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. चला मॅच शेवटचा बॉल जो बाकी आहे, विरू लवकरात लवकर आपल्या जागी जा सर्वांनी. मॅच लवकरात लवकर. बघा फिल्डिंगचे एफर्ट लाजवाब, लाजवाब, काबिले तारीफ, लाजवाब, काबिले तारीफ फिल्डिंग एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे, औपचारिकता आहे, ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर आजच्या रात्रीतला अंतिम 7 मध्ये पोहोचणारा जो टीम आहे त्याचं नाव इथे अनाउन्स केले जाईल आणि अंतिम 7 मध्ये आजच्या रात्रीतनं जाऊन पोहोचलेली जी टीम आहे तिचं नाव आहे ध्रुव 11 सातपाटी. ध्रुव 11 सातपाटी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा असतील. वीरेंद्र बाबरे, अवधूत कामत या सर्वांना शुभेच्छा असतील. इथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे